नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, रोज आपण जे नित्यकर्म करतो, देवांचे पूजन करत असतो, ही पूजा करत असताना आपली काही चूक होत आहे का? आपल्या घरामध्ये अनेक मूर्त्या आहेत का? आणि त्या मूर्तींना ज्यावेळेस तुम्ही रोज नित्य नियमाने स्नान घालता, देवांचा अभिषेक करता, रोज वस्त्राने पुसून जागेवरती ठेवता, ज्यावेळेस तुम्ही ते मूर्ती पुसत आहात, त्यावेळेस तुमचं त्या मूर्तीकडे लक्ष आहे का? नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्ही रोज नियमाने श्रद्धेच्या भावनेने रोज आपल्या कुलदेवतेचं पूजन करत आहात आणि हे करत असताना ही चूक झाली तर याचे दोष निर्माण होऊ शकतात. म्हणून काय चूक होत आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण एखादी मूर्ती हातामध्ये घेऊन ज्यावेळेस पुजतो, त्यावेळेस त्या मूर्तीकडे तुम्ही लक्ष देऊन आवर्जून पहा की ज्या मूर्तीचं रेखीव काम पूर्ण केलेलं आहे, त्या मूर्तीमध्ये कान, नाक, डोळे हे सगळं व्यवस्थित आहे का? ते रेखीव काम केलेलं व्यवस्थित आहे का? किंवा ती मूर्ती पुसट दिसत आहे का? डोळे व्यवस्थित दिसत नाही आहेत किंवा इत्यादी जे काय अवयव असतात हे व्यवस्थित दिसत नाही आहे किंवा एखादी मूर्ती खंडित झालेली आहे का? हे असे असेल आणि तरीसुद्धा तुम्ही रोज देवांचे तसेच पूजन करत आहात, तर याचे दोष तुम्हाला लागू शकतात. अशी कोणती मूर्ती असल्यास तुम्ही त्या मूर्तीचे विसर्जन करू शकता. विसर्जन करणे म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये ती मूर्ती नेऊन सोडणे असं होत नसतं. जर तुम्ही तसे केलात तरी पण दोष लागू शकतात. एखादी पितळेची मूर्ती असेल, चांदीची मूर्ती असेल, तर ते जे मूर्ती घडवतात त्यांच्याकडे जाऊन ती मूर्ती मोडीत टाकून त्या मूर्तीच्या वजनाइतकं किंवा जे त्या मूर्तीचे पैसे आपल्याला मिळतील त्या पैशामध्ये आपण देवासाठी एखादी वस्तू आणावी. असे केल्यास आपल्याला दोष लागणार नाहीत. पण जर आपल्या मूर्ती खंडित आहेत हे माहीत असून सुद्धा तुम्ही रोज तसेच देवाचे पूजन करत आहात, तर मात्र दोष लागण्याची दाट शक्यता असते. आणि विशेष करून घरामध्ये किती मूर्त्या असाव्यात आणि कोणत्या मूर्तीचे पूजन आपण अवश्य केलं पाहिजे याचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच देणार आहे. धन्यवाद.